मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज भरणं सुरू झालेला आहे, परंतु बाजूला पाहू शकता हा फॉर्म भरायचा आहे। परंतु या फॉर्म मध्ये कोणत्या ठिकाणी कोणती माहिती भरायची आहे हे खूप जणांना समजत नाहीये आणि या व्हिडिओ मध्ये आपण या फॉर्म मध्ये कोणत्या ठिकाणी कोणती माहिती भरायची ते पाहणार आहोत। लाईव्ह मी तुम्हाला दाखवणार आहे कोणत्या ठिकाणी कोणती माहिती भरायची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करून टाका। असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहायला भेटत राहणार आहेत। मी अविनाश तिरमले, काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर येथे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा हा अर्ज आहे, हा फॉर्म आहे। तर आता या फॉर्म मध्ये कोणती माहिती कोणत्या जागेवर तुम्हाला भरायची आहे, कोणत्या ठिकाणी कोणती माहिती भरायची आहे, तर ते मी समजावून तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण त्याआधी तुमच्याकडे हा अर्ज असणं गरजेचं आहे। तर हा अर्ज तुम्हाला कुठे मिळेल, हा कोरा फॉर्म तुम्हाला कुठे मिळेल, तर या फॉर्मची PDF आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तसेच आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनलवरती सुद्धा याची लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही त्याला डाउनलोड करून घ्या, ती PDF डाउनलोड करून घ्या आणि त्याची प्रिंट काढू शकता। अजून काही जणांच्या कमेंट्स होत्या की येथे बघा समाज कल्याण नागपूर दिलेला आहे, म्हणजे हा नागपूरचा फॉर्म आहे का, तर असं नाहीये। जो समाज कल्याण विभाग आहे तर तो नागपूरचा आहे, परंतु हा फॉर्म प्रत्येक जणांसाठी चालणार आहे, प्रत्येक जिल्ह्यासाठी चालणार आहे, लक्षात ठेवा। तर आता तुम्ही फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट काढली असेल असं मी सपोज करतो। आता फॉर्म कसा भरायचा, तर इथे बघा तुमचा फोटो या ठिकाणी चिपकवायचा आहे, म्हणजे जे आजी आजोबा ज्यांचा फॉर्म तुम्ही भरून देत असाल किंवा स्वतः ते भरत असतील तर त्यांचा फोटो येथे चिपकवायचा आहे। त्यानंतर वर्ष 2024, तुमच्या जिल्ह्याचं नाव इथे टाकायचं आहे, अर्जदाराचे संपूर्ण नाव येथे पूर्ण नाव टाकायचं आहे, येथे मोबाईल नंबर टाकायचा आहे, 3 नंबर येथे बघा पत्ता, या ठिकाणी पत्ता टाकायचा आहे, 4 नंबर आधार कार्ड जोडले आहे का, येथे होय किंवा नाही करायचं आहे, तर इथे बघा होय करायचं आहे। मतदान कार्ड जोडले आहे का, होय करायचं आहे। जन्म तारीख, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, 10वीचे बोर्ड प्रमाणपत्र, जन्म दाखला यापैकी कोणतंही एक तुम्हाला जोडायचं आहे, येथे टिक मार्क करायची आहे आणि ते होय करायचं आहे। आता इथे बघा 7 नंबर दिलेला आहे, तर वय दिलेलं आहे 31/12/2023 पर्यंत येथे 65 वर्ष पूर्ण असायला पाहिजे। तर यासाठी येथे जन्मतारीख टाकायची आहे आणि बाजूला किती वय आहे ते टाकायचं आहे। त्यानंतर 8 क्रमांक येथे बघा शिक्षण दिलेलं आहे, तर शिक्षण त्या आजी आजोबांचं शिक्षण झालं असेल तर ते शिक्षण टाका, झालं नसेल तर शिक्षण झाले नाही असं टाकायचंय। येथे 9 नंबर बघा जात प्रवर्ग, येथे मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखल्याची प्रत जोडावी लागणार आहे, तर इथे तुमचा प्रवर्ग, तुमची जात, तुमची कॅटेगरी काय आहे ते टाकायचंय। 10वा क्रमांक आहे नोकरी, तर या ठिकाणी व्यवसाय करत आहात का, तर ते टाकायचं आहे। जर करत नसतील, फक्त वृद्ध असतील, घरी बसले असतील तर वृद्ध कपाट असं टाकायचं आहे। येथे बघा 11 नंबर उत्पन्न स्वयं घोषणा पत्र जोडा, तर येथे होय करायचं आहे। हे कुठे मिळेल हे पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे। त्यानंतर 12 नंबर येथे बघा अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असल्यास पुरावा BPL कार्ड क्रमांकासहित, जर अर्जदार हा दारिद्र्य रेषेखालील असेल तर त्यांच्याकडे एक BPLचं पिवळं कार्ड येतं आणि त्याच्यावरती नंबर दिलेला असतं, तर तो नंबर येथे तुम्हाला टाकायचा आहे। येथे बघा 13वा क्रमांक दिव्यांग प्रकार, तुम्ही जर अपंग असाल तर अपंगाचा प्रकार टाकायचा आहे आणि जर अपंग नसाल, काही नाही टाकलं येते तरी चालणार आहे। त्यानंतर आता 2 नंबरचं पेज आपण पाहणार आहोत, तर या 2 नंबरच्या पेज मध्ये येते बघा 15 नंबर दिसतंय, तर या आता 15 नंबरच्या ठिकाणी पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धकपाळ निवृत्ती वेतन मिळत असल्यास तो पुरावा जोडायचा आहे, तर येथे सुद्धा हो किंवा नाही करायचं आहे। त्याचबरोबर 16 मागणी करण्यात आलेले उपकरणे, तर आता या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की कोणकोणते उपकरणासाठी तुम्ही येथे अर्ज करू शकता, तर येथे बघा चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट आणि सर्वायकल कॉलर, तर एवढे उपकरणांसाठी तुम्ही हा फॉर्म भरू शकता। तर आता तुम्हाला यापैकी कोणती वस्तू पाहिजे ती त्या एकाच वस्तूचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे। आता 17 नंबर मागणी केलेल्या साहित्याची अंदाजित किंमत, तर तुम्हाला किंमत माहित आहे का, जर माहिती असेल तर ती किंमत टाका, माहित नसेल तर माहित नाही असं तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर इथे बघा 18 नंबर उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन स्वास्थ्य केंद्राचे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे देयक प्रमाणपत्र जोडले आहे का, जर जोडले असेल तर हो करा किंवा इथे नाही करायचं आहे, तर सर्वांनी इथे नाहीच करायचं आहे। त्यानंतर 19 नंबर मागील 3 वर्षात लाभ
ला नसल्याचे सोय घोषणापत्र जोडायचं आहे, ते हे फॉर्म मध्येच आहे तर येथे होय करायचं आहे. त्यानंतर बँकेचे नाव, तर येथे बँकेचं नाव टाकायचं आहे. बँक खाते क्रमांक, येथे बँक खाते क्रमांक टाकायचा आहे. 22 नंबर IFSC कोड जो बँकेच्या पासबुकवरती ह्या तिघी गोष्टी तुम्हाला भेटून जाणार आहेत. येथे बघा आता दिनांक, तारीख टाकायची आहे. त्यानंतर ठिकाण, गावाचं नाव टाकायचं आहे. अर्जदाराचे नाव व स्वाक्षरी, तर येथे सही व नाव लिहायचं आहे. जर सही जमत नसेल तर अंगठा दिला तरी चालणार आहे. त्यानंतर 3 नंबरचं पेज पाहूया. तर येथे सोय घोषणापत्र 1, तर येथे बघा मी श्रीमती, तर येथे श्रीमती काय आहेत त्यावर टिक मार्क करा. त्यांचं नाव टाका. येथे वय टाकायचं आहे. व्यवसाय वृद्ध कपाळ येथे टाकायचं आहे. राहणार येथे पत्ता टाकायचा आहे. येथे तालुका टाका, तुमचा जिल्हा टाका. त्यानंतर गावाचे नाव टाका. येथे वर्ष टाका. तुमचं उत्पन्न किती आहे, म्हणजे तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न किती आहे ते उत्पन्न येथे अंकामध्ये टाकायचं आहे. ते अक्षरी उत्पन्न टाकायचं आहे. त्यानंतर येथे बघा दिनांक, येथे तारीख टाका. गावाचे नाव टाका. येथे स्वयं घोषणापत्र करण्याची सही, येथे सही व नाव टाकायचं आहे किंवा नाव व अंगठा टाकायचा आहे, म्हणजे अंगठा लावायचा आहे. त्यानंतर येथे 4 नंबरचा जो पेज आहे, तर येथे बघा स्वयं घोषणापत्र 2, तर येथे मी श्रीमती, श्री येथे टिक मार्क करा जे असतील ते. त्यानंतर त्यांचं नाव, येथे किती वय आहे ते, व्यवसाय म्हणजे वृद्ध कपाळ, राहणार येथे पत्ता टाका, तालुका, जिल्हा. त्यानंतर कोणत्या उपकरणासाठी, कोणतं उपकरण खरेदी करण्यासाठी तुम्ही अर्ज करत आहात, तर त्या उपकरणाचे नाव टाकायचं आहे. त्यानंतर येथे तारीख टाकायची, गावाचं नाव आणि येथे सही, नाव किंवा अंगठा आणि नाव असं टाकू शकता. आता येथे मी तुम्हाला बोललो होतो की उत्पन्न प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे सोय घोषणापत्र, तर हे आहे ते सोय घोषणापत्र. तर उत्पन्न प्रमाणपत्र मिळण्याबाबतचं सोय घोषणापत्र, तर येथे स्वतःचं नाव टाकायचं आहे. वडिलांचं नाव टाकायचं, हे नाही टाकलं तरी चालणार आहे. वय टाकायचं आहे. व्यवसाय वृद्ध कपाळ टाका. गावाचे नाव, तालुका, जिल्हा टाका. आता तुमच्या कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन काय आहे, हे ते 9 साधनं आहेत. या 9 साधनांपैकी जेही तुमच्या कुटुंबाचं उत्पन्नाचं साधन असेल त्यासमोर तुम्हाला किती उत्पन्न आहे ते टाकायचं आहे. अशा पद्धतीने येथे मी 30, 35, 40 आणि एकूण मध्ये पण 30, 35, 40 असं तुम्हाला टाकायचं आहे आणि येथे वर्ष तुम्हाला टाकायची आहेत. त्यानंतर खाली बघा येथे तुमचा फोटो चिपकवायचा आहे. सेम वरती जी माहिती भरली त्याच पद्धतीने खाली माहिती, स्वतःचे नाव टाका, वडिलांचं नाव टाका, नाही टाकलं तरी चालणार आहे. येथे वय टाका, आधार नंबर टाका, येथे व्यवसाय म्हणून वृद्ध कपाळ टाका, गावाचे नाव टाका, तालुका टाका, जिल्हा टाका. खाली गावाचं नाव टाका, तारीख टाका, येथे सही, अंगठा आणि येथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आता रहिवासीचं सोय घोषणापत्र हे सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. त्यासाठी येथे बघा फोटो चिपकवायचा आहे, स्वतःचे नाव, वडिलांचं नाव हे नाही टाकलं तरी चालणार आहे. येथे वय टाकायचं, आधार नंबर टाका, व्यवसाय म्हणून वृद्ध कपाळ टाका, गावाचा पत्ता टाका, गावाचं नाव लिहा, तालुका, जिल्हा. त्यानंतर खाली गावाचं नाव, तारीख टाका, अर्जदाराची सही किंवा अंगठा आणि अर्जदाराचे नाव असं तुम्हाला इथे भरायचं आहे. आता हे शेवटचं कागदपत्र आहे आणि हे तुम्ही स्वतः भरा किंवा इथे बघा वैद्यकीय प्रमाणपत्र आहे, म्हणजे हे या ठिकाणाची माहिती तुम्ही भरली तरी चालेल किंवा ज्या डॉक्टरांकडे तुम्ही जात आहात त्यांनी भरली तरी चालणार आहे. आता हे वैद्यकीय प्रमाणपत्र हे कुठं घेऊन जायचंय, तुमच्या गावाच्या सरकारी दवाखान्यात किंवा तुमच्या तालुकास्तरीय सरकारी दवाखान्यात तुम्हाला जायचं आहे. त्या डॉक्टरांकडून तुम्हाला चेकअप करायचं आहे आणि येथे बघा येथे ते तुमचं नाव लिहितील, वय लिहितील, व्यवसाय लिहितील, गावाचं नाव लिहितील, तालुका, जिल्हा टाकतील, कोणत्या तारखेला तुमची तपासणी होते ती तारीख टाकतील आणि तुम्हाला चेक केल्यानंतर तुम्हाला येथे बघा खाली एवढ्या वस्तूंपैकी कोणत्या वस्तूची गरज आहे तर ते येथे ते लिहून देतील आणि तीच वस्तू तुम्हाला मिळेल, लक्षात ठेवा. आता हे 3000 रुपये दिले जात आहे, याचं मागचं कारण म्हणजेच हे पैसे तुम्हाला हे उपकरण घेण्यासाठी दिले जात आहेत आणि वर्षातून एकदाच तुम्हाला मिळणार आहेत आणि आधार कार्डद्वारे तुमच्या खात्यात डायरेक्टली ट्रान्सफर केले जाणार आहेत. यासाठी तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक असणं गरजेचं आहे. त्यानंतर ते इथे दिनांक टाकतील, ठिकाण टाकतील, त्यांचा सही शिक्का करतील, त्यांची सही करतील आणि येथे तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे ते अशा पद्धतीने सर्कल करतील आणि हे प्रमाणपत्र तुम्हाला त्यांच्याकडून घ्यायचं आहे आणि फॉर्म सोबत जोडायचं आहे. हे फॉर्म सोबतच मिळेल, हे फक्त तिथे घेऊन जाऊन तुम्हाला त्यांच्याकडून भरून घ्यायचं आहे आणि सही शिक्का करून घ्यायचा आहे. आता फॉर्म सोबत कोणकोणती डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायची आहेत ती माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे,
तर याच्यात मतदान कार्ड आहे, आधार कार्ड आहे ज्यावरती पूर्ण जन्मतारीख असायला पाहिजे, बँकेचं पासबुक ह्याच्यावर डॉक्युमेंट नाही तर हे आधार कार्ड बँकेचं पासबुक आधार कार्डला लिंक असायला पाहिजे, त्यासाठी हे दिलेलं आहे. हे डॉक्युमेंट नाहीये. तर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट पण त्याला आपण म्हणतो, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे, रहिवासी दाखला, स्वयं घोषणापत्र जे आपण आधीच पाहिलं, वार्षिक उत्पन्न स्वयं घोषणापत्र हे पण आपण पाहिलं. वार्षिक उत्पन्नाची मर्यादा इथे 2 लाखापेक्षा तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न जास्त नकोय, कमी असायला पाहिजे. त्यानंतर इथे रेशन कार्ड, बीपीएल धारक, त्यानंतर इलेक्ट्रिक बिल म्हणजे लाईट बिल आणि फोटो येथे दिलेलं आहे. छायांकित प्रतवर स्वतःची स्वाक्षरी असलेले कागदपत्रे अर्जासोबत जोडावे व अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांवर की पेजिंग नंबर टाकावे. म्हणजे इथे बघा 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असं सर्व डॉक्युमेंट्स वरती तुम्हाला टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने हा फॉर्म तुम्ही भरू शकता. आणि हा जो सॅम्पल फॉर्म आहे, कुठे काय भरायचं आहे याची PDF सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार आहे. ती पण डाउनलोड करून कुठे काय भरायचं ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि अशा पद्धतीने या वयोश्री योजनेचा फॉर्म तुम्ही भरू शकता. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे पुढे जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरही लोक हा व्हिडिओ पाहून त्यांचा फॉर्म भरू शकतील. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशा एका नवीन महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.